तर मला एक कमेंट आली होती, ती म्हणजे अशी की तुम्ही वहिनीची चोरोटी भरली की नाही. तर त्याचं उत्तर मी नक्की देईल. तर ब्लॉगला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा. आपली काळजी घ्या आणि आपल्या प्रियजनांना पण जपा. तर मी इथं मस्त मेकअप करून कसे काय स्वयंपाक करते तुम्हाला तर माहीतच आहे. आज मयुरी वहिनीची डोहाळेचा कार्यक्रम होता. मी तिथेच गेली होती आणि आल्यानंतर मी काही चेंज केलं नाही. तर ज्याने कोणी डोहाळ्याचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. खूप मजा आली. मी तिथं डान्स पण केला आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल. तो पण तुम्ही व्लॉग नक्की बघा. कार्यक्रमाला खूपच उशीर होऊन गेला. कारण नाही नाही म्हणता म्हणता 4 बायांना बोलवणे आणि त्यांच्या मताने कार्यक्रम करणे याला खूप वेळ जातो. कारण कोणत्याही लेडीज वेळेवर येत नाही. कारण प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम असतो. आपण चांगला टाईम एक पण मागं पुढं होते. म्हणून कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला. पण कार्यक्रम खूप छान झाला. तिथेच जाऊन आली. त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मला थोडं थकायला झालं होतं. पण म्हटलं स्वयंपाक करून घेते. त्यानंतर मला बाकीचे पण कामं होते. तर इथं मी अंडे ठेवले उकळायला. तर आज मी बनवत आहे अंड्याची भाजी, भातपोळी. असा सिंपलसा मेनू बनवला आहे. कारण उशीर झाला होता. म्हणून म्हटलं आज थोडंसं हेच बनवते. तर इथे मी सुरुवात केली आहे. अंडे उकळायला ठेवलेच होते. त्यानंतर मी इथं करत आहे मसाल्याची तयारी. तर शेंगदाणे पण मी भरून घेत आहे. आज सकाळी चिरागने मला खारमुरी बनवून दे म्हणून म्हटलं. तर मला काय बनवायला वेळ मिळाला नाही. पण नक्की बनवून देईन त्याला. कारण त्याला खारमुरे खारे शेंगदाणे खूप आवडते. आणि बाहेरचे घेतले तर ते खराब राहते. म्हणून मी घरीच बनवून देते. याची पण तुम्हाला कसे काय बनवायची त्याची मी रेसिपी नक्कीच देईल. तर इथं आई पण आल्या होत्या. कारण वैशू माहेरीच राहणार होती. तर आई म्हणे की तुला उशीर होऊन जाईल म्हणून दोघी पण मिळून मिसळून करू. तर आम्ही दोघींनी पण इथं चालू केलं आहे स्वयंपाकाची तयारी. तर मी इथं शेंगदाणे टाकत आहे. कारण त्याच्यामुळे रसा अंड्याच्या भाजीचा रसा छान बनतो. त्याच्यामुळे इथं मी सगळे मसाल्याची जे काही मसाल्याला लागते ते सगळ्या गोष्टी काढून ठेवत आहे. खूप दिवस झाले होते मी तयारी साडी नेसलीच नव्हती. कारण मी नेहमी आपला सलवार असं आपल्या घरगुतीच कपडे वापरते. पण आज मला पण वाटलं की आपण साडीमध्ये थोडासा, खरंच आज खूप मस्त वाटलं साडी नेसून स्वयंपाक केला. तर थोडी साडी खराब होईल म्हणून, कारण घरातल्या कामाने साड्या खराब होतं म्हणून मी इथं ॲप्रॉन लावला. त्यानंतर आपल्या स्वयंपाकाची पुन्हा सुरुवात केली आहे. तर तुम्हाला मी काळा मसाला कसा बनवते याची मी भरपूर वेळा डिटेल पद्धत सांगितली आहे. तर तुम्ही बाकीचे पण ब्लॉग बघू शकता. त्याच्यामध्ये मी डिटेल पद्धतीने सांगितले आहे. आणि मी अंड्याची भाजी पण कशी बनवते, माझ्या घरची मी जेव्हा कधी अंड्याची भाजी बनवते बॉईल अंड्याची, तर माझ्या घरच्यांना खूप आवडते. इथं मी मिक्सरवर मसाला लावून घेत आहे. आमच्या घरचं पण छोटंसं मिक्सरचं पॉट खराब झालं तर मोठ्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी लावत आहे. त्याच्यामुळं थोडासा मसाला थोडासा ठोकळच राहते. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून टाकून थोडंसं लावावं लागतं. कारण याचा छोटा डबा खराब झाला आहे. तर इथं मी तेच लावत आहे. आणि आई म्हणाले की तू मोठा डबा लावला, छोटा डबा कुठं गेला. तर मी सांगितलं की छोटा डबा खराब झाला आहे. कारण वारंवार मसाला लावल्याने डबे पण खराब होऊन जाते. तर तेच इथं सांगत आहे. तर आज जसे झाले की वैशू तर माहेरी राहणार होती. पण उद्या उद्या सोमवार असल्याने तिला आठवलं की अधूचा अभ्यासच नाही, स्टडी अजिबात झाली नाही. तर ती म्हणाली की ताई मी वापस येते. त्यानंतर तिला घ्यायला दादा गेले आणि मग ती थोड्याच वेळ म्हणजे एका तासानेच वापस आली. कारण अधूचा काही अभ्यास झाला नव्हता आणि उद्या त्याचे थोडेसे एक्झाम पण होते. म्हणून म्हटले की आता इतर आलं तर हा अशा मस्त्याच करणार, मग अभ्यास नाही करणार, म्हणून तू वापस आली. तर मी म्हटलं ठीक आहे, तू पण वापस येऊन जा. तर ती राहायला गेलेली वापस आली. आणि त्यानंतर तिने पण चेंज केलं आणि मला इथं स्वयंपाकामध्ये मदत करत आहे. मी म्हटलं तू थकली आहे, कारण तिने माझ्यापेक्षा जास्त काम केले होते. म्हणून म्हटलं तू थोडासा रेस्ट कर. पण ती म्हणाली की नाही ताई, तुम्ही एकट्या करत राहायच्या आणि वेळ पण खूप झाला आहे. तर चला मी पण तुमच्या हाताला हातभार लावून काम करते. त्यानंतर आपलं दोघांचे पण कामे लवकर होऊन जाईल. त्यानंतर आम्ही दोघींनी पण कामं करायला सुरुवात केली. तर इथं माझ्या बांगड्या मधामधातच येत होत्या. कारण मला कणिक भिजवायची होती ना. तर मी बांगड्या काढून ठेवल्या आहे. कारण बांगड्या मधामधात येत होत्या आणि त्याला
कणिक सारखी सारखी लागत होती म्हणून म्हटलं चला काढून ठेवते, मग नंतर घालेल. इथं वैशू तळत आहे अंडे. तर अंड्याची गोष्ट अशी आहे की एकदा अंडे आम्ही असेच त्याला असे बारीक होल नव्हते केले, तर अंडा तिथं तेलामध्ये फुटलं आणि हातावर आमच्या पूर्ण दोघींच्या पण हातावर चेहऱ्यावर उडलं होतं. तर त्याचीच भीती आम्हाला आज पण वाटत होती, कारण असं अंडे तळायचं काम काही साधन आहे, थोडं रिस्कली आहे, थोडं आरामात घ्यावं लागतं. तर तेच आम्हाला गोष्ट आठवली म्हणून आम्ही दोघी पण हसत आहोत. तर आम्ही आता काळजीपूर्वक कोणतं पण काम करतो, कारण तेलाची गोष्ट कधी पण असं आपण घाई गडबडीत करायला जातो ना, आपल्याच अंगावर तेल आलं तर त्या खूप मग आग होते ना, म्हणून म्हटलं आरामात दोघी पण काम करू. तिथं चालू आहे दोघींची पण. आता वैशू आली तर ती पण काम करू लागते, तर मी इथं पोळ्या करेल आणि ती भाजी बनवेल. नाश्ता करून आलो तरी पण चिल्ला-पिल्लांना सारखी सारखी भूक लागत होती. जेव्हा कधी आपण खा म्हटलं तर ते खाणार नाही आणि स्वयंपाक झाला नाही तर मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली असं करणार. आमचे चिल्ले-पिल्ले तर आम्हाला असंच थकवून टाकते. तर मी म्हटलं त्यांना थोडं 2 मिनटं दे, मी चपात्या बनवते आणि त्यानंतर भाजी पण झाल्यानंतर तुम्हालाच पहिले वाढते. तेच इथं सांगत होती. तर मुलं म्हणाली की ठीक आहे मम्मा तुम्ही करा. कारण उशीरही झाला होता ना, 9 वाजले होते. सगळ्यांना भुका लागलेच होते. नाश्ता केला होता पण जेवणाचा टाईम झाल्यानंतर भूक कसं काय कंट्रोल होणार. तिथे मी आता साईड बाय साईड दोन्ही पण कामं करत आहे. बरं झालं वैशू आली, कारण मग आता मी रोज आम्ही दोघीच मिळून काम करतो ना, तर त्याच्यामुळं आम्हा दोघींना पण एकमेकीची सारखी सवय झाली आहे. ती कधी गेली तर मला असं एकटीला कामं करायला पण आवडत नाही आणि मी जर कुठे गेले तर ती पण म्हणते का ताई तुम्ही नाही राहिलं तर कामच करायची इच्छा होत नाही. आम्हा दोघींचं पण तसंच झालं आहे. तुझ्या वाचून करमेना या टाईपचंच झालं आहे, कारण आता आम्ही सारखं दोघी मिळूनच काम करतो, तर एकमेकीची इतकी सवय झाली, खूपच सवय झाली. जे कोणी माझा व्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. मला कमेंट वाचायला खूप आवडतं आणि मी तुमच्या कमेंटचे पर्सनली उत्तर देईल. तर कमेंट करायला विसरू नका आणि मी साडीमध्ये कशी दिसतात ते पण सांगा. आणि तुम्हाला कशा पद्धतीचे माझे व्हिडिओ पाहायला आवडते ते पण नक्की सांगा जा, कारण तुम्हाला जे काही पाहायला आवडत असेल, जशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असेल त्याच पद्धतीचे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. कारण तुमच्याच आवडीनिवडीवर व्हिडिओ बनवले तर तुम्हाला आवडले तर चांगलं आहे ना, म्हणून मी म्हटलं की तुम्ही मला सांगत चला की तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ जास्त आवडते, त्याच पद्धतीचे मी व्हिडिओ बनवत जाईल. त्यानंतर मी इथं करत आहे पोळ्या. तर वैशूने पूर्ण अंड तळले आहे. त्यानंतर मी इथं फोडणी पण देत आहे, कारण आम्ही कोणत्या भाजीला भाजीच म्हणतो, साध्या भाजीला भाजीच आणि अशा अंड्याच्या याला पण भाजीच येऊन जातं. मी तुम्हाला आता सांगितलंच आहे. माझ्या घरच्यांना बॉईल एगची भाजी खूप आवडते, बॉईल एगची करी खूप आवडते. तर अधूनमधून आम्ही करतच राहत होतो. तर इथं वैशू बनवत आहे एग करी, तर मी इथं बनवत आहे पोळ्या. तर मला जी पर्सनल कमेंट आली होती ती अशी होती की तुम्ही वहिनीची चोरोटी भरली की नाही. तर त्याचं उत्तर आहे नाही भरली, कारण आमच्याकडे चोरोटीचा कार्यक्रम असा करतच नाही. कारण माझे पण कधी केलं नाही आणि आमच्याकडे कधी आणि चोरोटी पण हे चुपचापच मध्ये भरली जाते. तर वहिनीची पण चोरोटी आम्ही काही भरली नाही, कारण आमच्याकडे ते रिच्युअलच नाही. तर आम्ही कसं काय करणार, कारण माझी पण नाही केली, आमच्या जाऊबाईची पण नाही केली आणि मला नाही वाटत आमच्या याच्यात कोणाची तरी चोरोटी भरली असेल. कारण मला माहीत आहे, मी व्लॉग म्हणजे भरपूर यांच्यामध्ये बघितलं आहे की चोरोटी भरते 3ऱ्या महिनी, पण आमच्याकडे नाही भरत. तर त्या ताईला मी सांगत आहे की आमच्याकडे चोरोटीचं असं काही आहे नाही. असतं तर नक्की चोरोटीचा कार्यक्रम करायचा असता तर नक्की आनंदाने केला असता. का नाही केला असता, कारण तोच असा क्षण आहे जो प्रत्येक क्षण हा आनंदाने साजरा करायचा असतो. जसं आता आम्ही 7व्या महिन्याचा ओटीचा कार्यक्रम केला आहे, त्याचप्रमाणे आम्ही 3ऱ्या महिन्याचा पण, कारण चोरोटी ही 3रे ते 5व्या महिन्यापर्यंत भरायची असते ना, 3ऱ्या महिनीच भरायची असते तसं पाहिलं तर. पण तो आमच्याकडे कार्यक्रम नाही. माझं काही चुकत असेल तर ज्यांना याची माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मलाही काही तेवढं बरोबर माहीत नाही. पण तुम्हाला जर चांगलं माहीत असेल तर नक्की सांगत चला. पण आमच्याकडे ते नाही आहे म्हणून आम्ही काही करत नाही. आम्ही 7व्या महिन्याची ओटी ही सासर घरी भरली जाते, तर 9व्या महिन्याची ओटी ही माहेर घरी भरली जाते. ही ही रिच्युअल्स आमच्याकडे पाळला जातो, पण चोरोटीचा कार्यक्रम आम्ही करत नाही. आणि डिलेवरी पण आईच्याच घरी केली जाते, कारण डिलेवरीनंतर आपल्यामध्ये खूप काही चेंजेस झाले असतात ना, म्हणून आमच्याकडे डिलेवरी पण आईकडेच केली जाते. असं काही नाही आहे, कोणी करतात पण जास्त करून आमच्याकडे पहिली डिलेवरी आईकडेच केली जाते असं आहे. तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता माझा स्वयंपाक पण झाला आहे.
तर अशा पद्धतीने चोरटीचं जे काही तुमचं विचारांचं होतं ते त्याचं मी उत्तर दिलं आहे. तर इथं वैशूची पण अंडा करी तर झालीच आहे. अंडे मसाल्यामध्ये टाकले आहे. तर माझ्या पण चपात्या झाल्या आहे. आता वाजले रात्रीचे 10, कारण 9 वाजता आम्ही चालू केलं तर रात्रीचे 10 वाजूनच गेले. तर आता आम्ही सगळेजणी म्हटलं एकाच वेळी बाहेर घेऊन घेऊ, आपला सगळं जेवण वगैरे एकत्रच बनवून बसून जेवण करून घेऊ असं आता ठरलं आहे. तर आता आम्ही स्वयंपाक झाल्यानंतर सगळं बाहेर घेऊन हॉलमध्येच बसू असं म्हणून ठरवलं आहे आणि मिळून जेवण केलं तर वेळ पण वाचतो. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगत चला. तर आजच्या डोहाळ्यामध्ये मी मस्तपैकी डान्स केला आहे, तो पण नक्की बघा. तुम्हाला तो व्लॉग नक्कीच आवडेल. तर आमच्या गावातील काही हौशीताईंनी मस्त मस्त रील्स पण बनवल्या, त्या पण नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.